सगळ्यात आधी तर माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना हॅपी दिवाळी। आणि हे जे माझ्या हातात आहे ते काय आहे आणि कशासाठी लागतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आज सकाळीच मार्केटला जाऊन राहुलनी फुलं आणली, कारण आजच मी हार बनवून ठेवणार आहे जे जे उद्यासाठी लागणार आहेत ते। आणि इथे हवेवर मी वाळत घातली, कारण पिशवीमध्ये ठेवून ती उबतात। आणि इथे मध्ये मध्ये आमचा फिल्मीपणा ना चालूच असतो असा, आणि लाईफमध्ये फिल्मीपणा तर हवाच नाही का। असो, तर गेले 8 दिवस इतके गडबडीत गेलेत ना की डेकोरेशनच्या नादामध्ये, त्यानंतर घर आवरण्याच्या नादामध्ये हॉलमध्ये इतका पसारा झाला होता ना, तर आज ठरवलं की तो एनी हाऊ तो क्लीन करायचा आहे। आणि हे डेकोरेशनचं तर काही विचारूच नका, म्हणजे गेल्या 8 दिवस झालं काही ना काही करतोय, पण अजूनही असं वाटतच नाही आहे की पूर्ण झालं आहे। त्यामुळे ते सामान पण ठेवता येत नव्हतं। तर आज फायनली ज्या उरलेल्या माळा होत्या फुलांच्या, त्या जिथे जिथे लावायच्या होत्या त्या लावल्या, आणि बाकीचं उरलेलं सामान जे नाही लागत आहे ते एका बॉक्समध्ये भरलं, आणि उद्यासाठी जे सामान लागणार आहे ते व्यवस्थित ठेवलं एका साईडला, म्हणजे उद्या शोधावं नाही लागणार। आणि इथे जे लाईटीचे दिवे तुम्हाला दिसले ना, त्यामध्ये सेल वगैरे भरून ठेवले। जे उद्या पूजेचं सामान आहे ते एका बॉक्समध्ये ठेवून दिलं। आता यातलं बरंच सामान आहे ना मी ऑनलाईन मागवलेलं आहे, म्हणजे त्यालाही वापरता आता 2-3 वर्ष झालेत। हे गोल्डन कलरचं जे तुम्हाला समया टाईप दिसतं आहे ना, तेही गेल्या वर्षी मी मागवलं होतं। चांगले आहेत, तुम्ही मागवू शकता। आणि ना यासाठी मी वेगळा एक ब्लॉग करणारच आहे, जसं की मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे, कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की मला असं वाटतं की तुमच्याकडेही हव्यात, आणि जर तुम्ही त्या घ्यायचा विचार करत असाल पण तुम्हाला माहीत नाही आहे की त्या चांगल्या आहेत की नाही, तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल। आणि यातलं तर बरंच सामान असं आहे की मी रिपीटेडली वापरते, म्हणजे दर दिवाळीला काही ना काही घ्यायलाच पाहिजे या मताची तरी मी नाही आहे। म्हणजे एखादी वस्तू जर मला खरंच लागते तरच मी ऑनलाईन ऑर्डर करते। तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं की दिवाळीच्या आदल्या दिवशी आमच्याकडे काय माहोल असतो। तुमच्याकडे पण सेम असतं का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच।